गुणगौरव समिती जी 30 वर्षापासून हा कार्यक्रम करते, खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये हिंदूराव सरांचे जे श्रेय म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं जे पाठपुरावा आणि त्यांची जी कामगिरी आहे ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. ही संस्थेने पुढे आणखीन असे 300 वर्षापर्यंत काम करावं. नुसतं विद्यार्थ्यांचा गौरवाबरोबर आणखीनही समाजकारण करावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा हिंदूराव सर आणि त्यांच्या सर्व परिवारासाठी आणि पक्षासाठी आमच्या शुभेच्छा. विद्यार्थ्यांना काय विद्यार्थ्यांना आम्ही जसं म्हटलं की विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांचं शिक्षणाचं वय असतं त्यावेळेला त्यांनी बरेच लोभ म्हणजे एक मी म्हटलं जसं की मोबाईल, तो मोबाईलचा ऑप्टिमम यूज करायला पाहिजे. खूप अति यूज केला, खूप अति स्क्रीन टाइम केला, अभ्यासाकडे. समितीच्या वतीने गेले 30 वर्षापासून गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आम्ही करत असतो. पक्ष आणि संघटना एकत्र राहून या पुढच्या काळामध्ये अजून जोमानं काम करण्याच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः तरुण पिढीला चांगले मार्गदर्शन देण्याच्या अनुषंगाने, त्यांना प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये 10वी-12वीच्या नंतर सुद्धा मार्गदर्शन केंद्र सुद्धा संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्याचा आमचा संकल्प राहणार आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आमच्यातनं निघून गेलेले आहेत. वेदनादायक अशी जरी घटना घडली असली तरी त्यांचं या पुढच्या काळामध्ये काम आम्हाला पुढचं न्यायचं असेल तर त्यांच्या नावानं मार्शल अकॅडमी, अजितदादा पवार साहेबांच्या नावानं मार्शल अकॅडमी या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. युवा पिढीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सैनिकी शिक्षण आम्हाला या पुढच्या काळामध्ये द्यायचं आहे आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण महिला आणि युवतीसाठी सुद्धा करण्याचा आमचा संकल्प राहणार आहे. आणि हे करत असताना तरुण पिढी पुढे गेली पाहिजे आणि देशाच्या रक्षणासाठी त्यांनी कार्य केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिक धारणा आमची आहे. आणि मला विश्वास आहे की या सर्व गोष्टीसाठी आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आज या ठिकाणी चांगल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. कोणी CA झाले, कोणी स्कॉलरशिपमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवलेले आहेत आणि 10वी-12वीला 90, 93, 98% पर्यंत मार्क मिळालेली मुलं सुद्धा या शहरामध्ये आपण पाहिलेली आहेत. त्यांच्या कलागुणांना या पुढच्या काळामध्ये वाव देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांनी सुद्धा अशा गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या समारंभाला हजर राहिले पाहिजेत अशा प्रकारची सुद्धा मी मनीषा या ठिकाणी व्यक्त करतो. जवळजवळ विद्यार्थी या ठिकाणी आज या ठिकाणी सत्कारामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक कौतुक. पालकांना माझी विनंती राहणार आहे का मुलांचे सोहळे ज्यावेळी होतात त्यावेळी त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आपण हजर